विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 5वे, पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास, स्वाध्याय आणि उपप्रश्न याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे। उपप्रश्न यामध्ये पाठाच्या मध्ये थोडे आठवा, सांगा, पाहू, करून पहा यावर आधारित प्रश्न विचारले आहेत। त्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अभ्यासायची आहे। चला तर मग सुरुवात करूया। थोडे आठवा, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 32 वर पहिला प्रश्न आहे पाण्याच्या स्थायू, द्रव व वायू अवस्थांची नावे लिहा। उत्तर: बर्फ ही पाण्याची स्थायू अवस्था आहे, पाणी ही द्रव अवस्था आणि वाफ ही वायू अवस्था आहे। त्यानंतर करून पाहूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 32 वर आहे, एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा। त्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो? उत्तर: उष्णतेने मेण वितळेल। दुसरा आहे, वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती? उत्तर: वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था स्थायू अवस्थेत होती। तिसरा आहे, त्याचे अवस्थांतर कशात झाले? उत्तर: त्याचे अवस्थांतर द्रवात झाले। आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवा, काय झाले? उत्तर: आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवल्यास त्या द्रवाचे पुन्हा स्थायूत रूपांतर झाले। अशा प्रकारे पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात। सांगा, पाहू। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 32 वर स्पिरिट, कापूर, पेट्रोल, तूप, खोबरेल तेल, डांबर कोळ्या, नवसागर या पदार्थांपैकी पहिला प्रश्न, कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत? उत्तर: तूप आणि खोबरेल तेल। दुसरा आहे, कोणत्या द्रवाचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे? उत्तर: पेट्रोल, स्पिरिट। आणि तिसरा प्रश्न आहे, कोणत्या स्थायूंचे परस्पर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे? उत्तर: कापूर, डांबर गोळ्या, नवसागर। आणि चौथा प्रश्न आहे, यावरून काय समजते? उत्तर: पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते, हे यावरून आपल्या लक्षात येते। त्यानंतर सांगा, पाहू। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 33 वर प्रश्न आहे, पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का? ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का? उत्तर: पाण्याची वाफ होणे किंवा पाण्याचा बर्फ होणे ही क्रिया लगेच होत नाही, तर पदार्थाचे अवस्थांतर होण्यास काही वेळ जावा लागतो। दुसरा प्रश्न आहे, पदार्थ किती गरम किंवा थंड आहे हे कसे समजते? उत्तर: पदार्थ किती गरम किंवा थंड आहे हे तापमापीने समजते। जरा डोके चालवा। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 35 वर खालील तक्त्यात काही पदार्थाचे उत्कलन व गोठण बिंदू दिले आहेत। त्यावरून हे पदार्थ स्थायू, द्रव व वायू यापैकी कक्ष तापमानास कोणत्या अवस्थेत राहत असतील ते सांगा। पदार्थ आहे मेणबत्ती, त्याचा गोठण बिंदू आहे अंदाजे 60 अंश सेल्सिअस आणि उत्कलन बिंदू आहे अंदाजे 350 अंश सेल्सिअस। प्लास्टिक, त्याचा गोठण बिंदू आहे अंदाजे 250 अंश सेल्सिअस आणि उत्कलन बिंदू आहे अंदाजे 954 अंश सेल्सिअस। आणि लोह, याचा गोठण बिंदू आहे अंदाजे 1535 अंश सेल्सिअस आणि उत्कलन बिंदू आहे अंदाजे 2862 अंश सेल्सिअस। तर आता आपल्याला उत्तर लिहायचं आहे, मेणबत्ती, प्लास्टिक, लोह हे सर्व पदार्थ स्थायू स्वरूपात राहतात।
त्यानंतर जरा डोके चालवा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 36 वर आहे. कापराच्या वड्या असलेली डबी उघडली की लगेच कापराचा वास येतो असे का होते? उत्तर, कापूर हा संप्लवनशील पदार्थ असल्यामुळे डबी उघडल्यास त्या स्थायू पदार्थाचे वायूमध्ये अवस्थांतर होऊन आपल्याला त्याचा वास येतो. आता सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 36 वर हे तुम्ही कसे ओळखाल? त्यामध्ये एक आहे पाण्याचा ग्लास, प्लास्टिकचा, स्टीलचा की काचेचा? उत्तर, काचेचा, कारण तो पारदर्शक आहे. त्यामधून आपल्याला बाहेरून सुद्धा दिसत आहे, त्यामुळे तो काचेचा आहे. दुसरा आहे सळई, लोखंडी की ॲल्युमिनियमची? उत्तर, लोखंडी, कारण त्या स्पष्ट ओळखायला येत आहे, त्याचा रंगही काळपट आहे. तिसरा आहे खोलीचे दार, लाकडी की काचेचे? उत्तर, लाकडी, कारण ते अपारदर्शक आहे. जर काचेचे असते तर ते पारदर्शक असते, परंतु हे अपारदर्शक असल्यामुळे ती लाकडी आहे. त्यानंतर पांढरी पूड, मिठाची की खडूची? पांढरी पूड कशाची हे ओळखण्यासाठी त्यावर रासायनिक अभिक्रिया करावी लागेल. सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 38 वर चित्र 5.14 धातूचं चित्र दिलं आहे. यामध्ये दाखवलेल्या वस्तू कोणत्या पदार्थाच्या बनवल्या आहेत ते ओळखा. या पदार्थाच्या गटाला काय म्हणतात? उत्तर, चित्रातील वस्तू सोने, चांदी, लोखंड अशा पदार्थापासून बनवल्या आहेत, त्या पदार्थांच्या गटाला धातू म्हणतात. त्यानंतर करून पाहूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 38 वर आहे. एका तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या, त्यावर हातोडीने मारत राहा, काय दिसते? उत्तर, काही वेळानंतर तार चपटी होते, म्हणजे तिचा पत्रा होतो. सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 39 वर प्रश्न आहे. भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लॅस्टिकचे का असतात? उत्तर, लाकडी किंवा प्लास्टिक यांच्यात विद्युत वाहकता हा गुणधर्म नाही. विजेची जोडणी करताना आपल्याला विजेचा झटका बसू नये म्हणून भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लॅस्टिकचे असतात. दुसरा आहे कुकरची मूठ प्लॅस्टिकची का असते? उत्तर, कुकर ज्या धातूपासून बनविला असेल तो धातू पेटत्या चुलीवर असला तर तापलेला असतो. गरम कुकर चुलीवरून उचलताना आपला हात भाजू नये यासाठी प्लॅस्टिकची मूठ लावलेली असते, कारण प्लॅस्टिक हे उष्णता वाहक नाही, म्हणून गरम कुकर उचलताना प्लॅस्टिकच्या मुठीमुळे हात भाजत नाही. अशा प्रकारे आपण पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या प्रकरणामध्ये जे उपप्रश्न आहेत सांगा पाहू, करून पहा, थोडे आठवा यावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा. त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्या पुढे स्थायू, द्रव, वायू यापैकी योग्य पर्याय लिहा. सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू बरोबर खेळत होती. चेंडू कोणत्या अवस्थेत असतो? तर स्थायू अवस्थेत. त्यानंतर गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आणले. नारळ पाणी द्रव अवस्था. तेवढ्यात वारा वाहू लागला. वारा काय आहे? वायू. आणि पाऊस देखील पडू लागला. पाऊस द्रव अवस्थेत. त्या पटकन घरात आल्या. घरात त्यासमोर स्थायू. आपले कपडे बदलले. कपडे स्थायू अवस्था. आणि आईने त्यांना एक एक कप गरम दूध दिले. गरम याच्या अगोदर एक एक कप हे काय आहे? स्थायू आहे. आणि गरम दूध हे द्रव आहे आणि ते त्यांना प्यायला दिली. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न पूर्ण केला आहे. त्यानंतर आहे चर्चा करा. त्यामध्ये आहे, रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते, त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का? उत्तर, होय. मूळ पाण्याच्या बाटलीतील पाणी कमी होईल. आहे, हलीमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते, तर त्या खड्याचा आकार बदलेल का? उत्तर, नाही.
कारण वाळूचा खडा अविद्राव्य आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा. पहिले आहे पाणी. पाण्याचे गुणधर्म. पाणी हा द्रव पदार्थ आहे. पाण्याचे घनरूपात बर्फ व वायुरूपात बाष्प बनते. शुद्ध पाणी रंगहीन व गंधहीन असते. पाण्यात बरेच पदार्थ विद्राव्य असल्यामुळे पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. दुसरा आहे काच. काच ही वाळू वितळून तयार केली जाते. काचेवर दाब दिला असता त्याचे बारीक बारीक कणात रूपांतर होते, म्हणून ठिसूळपणा हा काचेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. तिसरा आहे खडू. खडू हा घन पदार्थ आहे. खडूवर दाब दिला असता त्याचे बारीक बारीक तुकडे होत असल्यामुळे ठिसूळपणा हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. खडू पाण्यात अविद्राव्य आहे. लोखंडी गोळा. लोखंडी गोळा हा स्थायू धातू आहे. त्याला ठोकून त्यापासून तार, पत्रे तसेच अवजारे बनविल्या जाते, म्हणून लोखंडात वर्धनीयता व तन्यता हे गुणधर्म आहेत. लोखंडामध्ये नादमयता, उष्णता वाहकता आणि विद्युत वाहकता हे देखील गुणधर्म दिसून येतात. साखर. साखर हा कणरूप स्थायू पदार्थ आहे. हा पदार्थ पाण्यात विरघळतो, म्हणून हा विद्राव्य आहे. हा पदार्थ चवीला गोड असून उष्णता दिल्यास विरघळल्यावर द्रावण बनते. त्यानंतर आहे मीठ. मीठ हा कणरूप स्थायू पदार्थ आहे. हा पदार्थ पाण्यात विरघळतो, म्हणून हा विद्राव्य आहे. हा पदार्थ चवीला खारट आहे. त्यानंतर पीठ. पीठ हे धान्य दळून तयार केले जाते. हा कणरूप स्थायू पदार्थ आहे. पीठ पाण्यात विरघळत नसल्याने तो अविद्राव्य पदार्थ आहे. पिठाला योग्य पाणी मिसळून त्याचा स्थायू पदार्थ बनविला जातो. त्यानंतर आहे कोळसा. कोळसा हा ज्वलनशील स्थायू पदार्थ आहे. कोळशावर दाब दिल्यास त्याची भुकटी तयार होते, म्हणून ठिसूळपणा हा त्याचा गुणधर्म महत्त्वाचा आहे. त्यानंतर माती. माती हा घन पदार्थ असून मातीत अनेक विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ असतात. पेन. पेन स्थायू पदार्थ आहे. पेन धातू किंवा प्लास्टिकपासून बनवले जातात. त्यानंतर शाई. शाई हा द्रव पदार्थ असून रंगीत द्रावण आहे. याला विशिष्ट रंग व वास असतो. आणि शेवटी आहे साबण. साबण हा स्थायू पदार्थ आहे. साबण पाण्याने विरघळते व द्रावण तयार होते, म्हणून हे विद्राव्य आहे. अशा प्रकारे दिलेल्या पदार्थाचे गुणधर्म आपण लिहून प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा, संप्लवण म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा. उत्तर, स्थायीरूप पदार्थाचे द्रवण न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थाची नावे: डांबराच्या गोळ्या, आयोडीनचे स्फटिक, नवसागर इत्यादी. हे काय आहेत? संप्लवनशील पदार्थ आहेत. प्रश्न पाचवा, कशापासून बनवतात ते सकारण लिहा. एक आहे ऊस तोडण्याचा कोयता. ऊस तोडण्याचा कोयता कशापासून बनवतात? तर ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून बनवतात. ऊस तोडण्यासाठी दणकट व मजबूत अवजारांची आवश्यकता असते. लोखंडात कठीणपणा, वर्धनीयता आणि तन्यता हे धातूचे गुणधर्म असल्यामुळे ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून बनवतात. दुसरा आहे घरावर लागणारे पत्रे. उत्तर, घरावर लागणारे पत्रे ॲल्युमिनियम या धातूपासून बनवलेले असतात. या धातूचा गंज चढत नाही, तसेच ऊन पावसापासून घराचे संरक्षण होते, म्हणून घरावर लागणारे पत्रे हे ॲल्युमिनियम धातूचे बनवलेले असतात. त्यानंतर आहे स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर हा पोलादापासून बनविला जातो. स्क्रूड्रायव्हरचा वापर जोडणीसारख्या कठीण कामात सुलभतेने करता यावा, म्हणून स्क्रूड्रायव्हर उच्च प्रतीच्या पोलादापासून बनविला जातो. त्यानंतर आहे पकड. पकड पूर्वीच्या काळी पोलादी किंवा लोखंडापासून बनवली जात, परंतु आता मात्र पकड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. कारण पकड ही स्वयंपाकाची गरम भांडी उचलण्यासाठी वापरली जाते. अशा कामासाठी कठीण धातूची आवश्यकता असते. त्यानंतर आहे विजेच्या तारा. विजेच्या तारा तांबे किंवा ॲल्युमिनियम या धातूच्या बनलेल्या असतात. जलद गतीने विजेचे वहन करण्याचा म्हणजे
विद्युत वाहकता हा गुणधर्म या धातूमध्ये असतो, म्हणून विजेच्या तारा किंवा ॲल्युमिनियम या धातूच्या बनविलेल्या असतात. त्यानंतर दागिने. दागिने सोने, चांदी, प्लॅटिनम या धातूपासून बनवली जाते, कारण या धातूमध्ये तन्यता हा गुणधर्म असतो, म्हणून दागिने सोने, चांदी, प्लॅटिनम या धातूपासून बनवली जाते. त्यानंतर पातेले. पातेले हे ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, पितळ या धातूपासून बनविले जाते, कारण या धातूमध्ये उष्णता वाहकतेचा गुणधर्म असतो. या धातूंच्या पातेल्यात अन्न शिजवणे सोपे असते. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात अन्नावर धातूपासून रासायनिक प्रक्रिया होत नाही, म्हणून पातेले या धातूंपासून बनविले जाते. प्रश्न 6वा. असे केले तर काय होईल आणि का? त्यामध्ये अ आहे, खिळे प्लॅस्टिकचे बनवले तर काय होईल? उत्तर, तर ते टोकदार बनणार नाही आणि ते हातोडीने ठोकताना तुटून जातील, कारण त्यात कठीणपणा हा गुणधर्म राहणार नाही. आ आहे, घंटा लाकडाची बनवली तर उत्तर, तर ती घंटा वाजणारच नाही, कारण नादमयता हा गुणधर्म लाकडात नसतो. ई आहे, पकडला रबर बसवले नाही तर ती पकड गरम होईल आणि हाताला चटके बसतील, कारण त्यातून उष्णतेचे वहन होईल. त्यानंतर आहे, चाकू लाकडाचा तयार केला तर त्याने काहीच कापले जाणार नाही, कारण लाकूड हा धातू नसल्याने त्यात कठीणपणा हा गुणधर्म नसतो. त्यानंतर ऊ आहे, कुऱ्हाड रबराची बनवली तर त्यावर कितीही ताण किंवा दाब दिला आणि काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येईल, कारण रबरात स्थितिस्थापकता गुणधर्म आहे. अशा प्रकारे प्रश्न 6वा पूर्ण केला आहे. प्रश्न 7वा. मी कोण? यामध्ये अ आहे, तुमचा ताप मोजतो, ताप मापित असतो. उत्तर, पारा. दुसरा आहे, माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही. उत्तर, उष्णता. तिसरा आहे, नाही मला आकार. उत्तर, पाणी, हवा, द्रव पदार्थ किंवा वायू आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे, पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही, मीठ. अशा प्रकारे प्रश्न 7वा मी कोण हा प्रश्न पूर्ण केला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा. असे का झाले? त्यामध्ये अ आहे, हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. असे का होते? हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते व खोबरेल तेलाचा गोठणबिंदू या तापमानातला येतो. अशा तापमानात तेल गोठले की घट्ट होते, म्हणून हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. आ आहे, प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. उत्तर, वातावरणातील तापमानाचा रॉकेलवर परिणाम दिसून येतो. उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे जास्त तापमानात बाष्पीभवन होते व हळूहळू या द्रवाचे पूर्णपणे बाष्पन होऊन ते नाहीसे होते. हे आहे, एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला. उत्तर, पेटविलेल्या अगरबत्तीचा धूर हा वायुरूप असल्यामुळे तो हवेने खोलीत सर्वत्र पसरतो. अगरबत्तीत सुगंधी द्रव्य असल्याने धुराबरोबर सुगंधी द्रव्ये एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात येतो. ई आहे, आकृती दिली आहे. आकृतीमध्ये आपल्याला फुगा आणि सफरचंद दिसत आहे. थोडक्यात त्या आकृतीचे आपल्याला स्पष्टीकरण करायचे आहे. तर सफरचंद व फुगा पाण्यात टाकल्यास फुगा पाण्यावर तरंगतो आणि सफरचंद मात्र पाण्यात बुडतो. कारण सफरचंद हा स्थायू पदार्थ आहे, तो वजनाने जड असल्याने म्हणजेच त्याची घनता जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले, मात्र फुग्यात वायू भरलेला असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. आता आहे उपक्रम. उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, मेणाचे मोठमोठे पुतळे कसे तयार करतात याविषयी माहिती मिळवा. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, अजून जास्त माहिती आपल्याला मिळवता येते. शरीरासाठी एक स्टील फ्रेम तयार केली गेली आहे आणि डोके काढता येण्यासारखे आहे. मातीचा चेहरा आणि डोके यापासून प्लास्टरचा साचा बनवला जातो. हा साचा मातीच्या शिल्पातून काढला जातो, नंतर एकत्र केला जातो. गरम मेण पोकळ साच्यात ओतले जाते आणि मेणाचा जाड थर कडक होईपर्यंत थंड केले जाते. अशा प्रकारे मेणाचे पुतळे बनवले जातात. मेणापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध कलात्मक वस्तू तसेच मेणाचा एक माध्यम म्हणून उपयोग करून
तयार करण्यात येणाऱ्या बाबींचा यात अंतर्भाव करण्यात येतो. रासायनिकदृष्ट्या मेण हे तेल व चरबी ह्या कार्बन संयुगात मोडले जाते. प्राणी, वनस्पती व खनिज पदार्थ यापासून ते उपलब्ध होते. लवकर वितळणे, सहज कापले जाणे, सुलभतेने आकार देता येणे, रंगद्रव्याची मिसळ होणे, रंगछटा दर्शविण्याची क्षमता, पोत व लवचिकपणा यामुळे रंगद्रव्याची परिवर्तन क्षमता व टिकाऊपणा या सर्व गुणवैशिष्ट्यामुळे मेणाचा वापर अतिप्राचीन काळापासून निरनिराळ्या स्वरूपात होत आला आहे. कलाकृतीकरिता मुख्यतः मधमाशीचे मेणच वापरतात. ते पिवळसर व लवचिक असते. अशा प्रकारे मेणाचे मोठमोठे पुतळे तयार केले जातात किंवा मेणाची खेळणी वस्तू तयार केली जातात. मेण हे औषधीदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या पहिल्या प्रश्नाचा व्यवस्थित आणि थोडक्यात महत्त्वपूर्ण अभ्यास केला आहे. अजून जास्त माहिती आपण गुगलवरून लिहू शकतो. आणि उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आपण गृहपाठासाठी देत आहोत. तर तो प्रश्न आहे, दागिने तयार करणाऱ्या दुकानाला भेट द्या. तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तुमचा जो दागिने तयार करणारा सोनार आहे त्याला भेट द्यायची व ते कसे तयार करतात याची माहिती त्याला विचारायची आणि आपल्या वहीमध्ये लिहायची. शक्य असेल तर कमेंट करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये ती माहिती थोडक्यात लिहून पाठवू शकता. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 5वे पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या प्रकरणाचा उपप्रश्न, संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम आणि गृहपाठ या ठिकाणी अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.